नमस्कार मित्रांनो, मी आहे हरिदास. अजिंक्य किया शोरूममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवतो गाडी क्लाविस ST ऑप्शन मॉडेल पेट्रोलमध्ये आहे. चला बघूया. तेव्हा गाडीला तुम्हाला ह्या प्रकारे अशी फ्लिप की वगैरे येणार आहे. त्यानंतर गाडीचं जे इंडिकेटर आहे ते ओव्हरव्ह्यूवर इंडिकेटर दिलेलं आहे. त्यानंतर गाडीचे जे टायर आहे 15चे टायर दिलेले आहे, प्लस याला अला व्हील्स दिलेला आहे. पेट्रोल मॉडेलमध्ये अला व्हील्स आहे, डिझेलला अला व्हील्स नाही आहे. त्यानंतर फ्रंट साईडला बघा गाडीचं ह्या प्रकारे लुक आहे. या प्रकारे गाडीचं लुक आहे. त्यानंतर गाडीला समोरून तुम्हाला 4 सेन्सर वगैरे दिलेले आहेत समोरच्या साईडला, बॅक साईडला. त्यानंतर गाडीमध्ये असं या प्रकारे डिकट स्टिअरिंग वगैरे दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला फ्लिप की या प्रकारे येणार इथे, फ्लिप कीसाठी ही जागा आहे. त्याच्यानंतर गाडीचा जो डॅशबोर्ड आहे अँड्रॉइड डॅशबोर्ड दिलेला आहे. या प्रकारे असा डॅशबोर्ड आहे गाडीचा. AC कंट्रोल मॅन्युअलमध्ये दिलेले आहे गाडीचे. AC कंट्रोल तुम्हाला ऑटोमध्ये तुम्हाला याच्यामध्ये पण दिलेलं आहे. इथे चार्जिंग होल्डर आहे. त्यानंतर पार्किंग सेन्सर दिलेलं आहे, गेअर्स, इथे हँडरेस्ट दिलेला आहे गाडीला. त्यानंतर इथे तिकीट होल्डर गाडीचा, इथे तुमचं सन ग्लास होल्डर वगैरे दिलेलं आहे. त्यानंतर आतमधलं गाडीचं जे इंटिरियर आहे हे ब्लॅक प्लस व्हाईट्समध्ये ड्युएल टोनमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर गाडीमध्ये तुम्हाला 4 पॉवर विंडो वगैरे येतात गाडीमध्ये, 4 पॉवर विंडो. त्यानंतर मिडल मधला जो रो आहे तो तुम्हाला दाखवतो मला. हा एक मिडल मधला रो आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या साईडला जे दिलेलं आहे ह्या साईडला इथे ॲडजस्टेबल दिलेलं आहे. लॉंग टूरसाठी जाताय तुम्ही तर एकदम कम्फर्टेबल बसण्यासाठी. त्यानंतर इथे तुम्हाला ते पाठीमागच्या ACचे जे वेंट्स आहे ते इथे कंट्रोल वगैरे दिलेले आहे तुम्हाला. त्या इथे चार्जिंग होल्डर दिलेलं आहे. त्यानंतर मिडल साईडला इथे ACचे वेंट्स वगैरे दिलेले आहे. इथे तुम्हाला नंतर इथे पण हँडरेस्ट वगैरे दिलेले आहे तुम्हाला. त्यानंतर बॅक साईडचा रो बघू आपण आता. बॅक साईडचा रो ह्या प्रकारे बघा. बॅक साईडचा रो ह्या प्रकारे दिलेला आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये पण तुम्हाला सीट 60-40 स्प्लिट्स वगैरे दिलेले आहे. हे ॲडजस्टेबल दिलेलं आहे. दोन्ही सीट ॲडजस्टेबल करून तुमचं 2 ते 3 बॅगेज सहज बघता. जर तुम्ही याला बेडमध्ये कन्वर्ट करताय तर बेड पण करू शकता तुम्ही. या प्रकारे बघा दोन्ही सीट्स. लॉंग टूरसाठी तुम्ही जाताय तर एकदम स्पेशियस मध्ये तुमचा एक 5.5 ते 6 फुटाचा एकदम बेड तयार होऊन जातो. याच्यामध्ये कम्फर्टच्या बाबतीमध्ये सगळ्यात बेस्ट गाडी आहे. बॅक साईडला पण सेन्सर्स वगैरे दिलेले आहे. त्यानंतर शार्क T90 वरच्या साईडला तुम्हाला रूफ रेल. पेट्रोलमधलं वेरियंट ST ऑप्शन वेरियंट क्लाविस.